नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मी आहे प्रियंका आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जसं की मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे की मी माहेरी आलेले आहे. हा आहे कॅनल. या कॅनलच्या कडेलाच माझ्या माहेरचं घर आहे. इकडे शेती आहे आणि या शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतात प्रत्येक काकाची घरं आहेत. इथून घर दिसतं, तुम्ही बघू शकता. मागं सनसेट होत आहे. छानपैकी सनसेट बघायला भेटतो इकडे संध्याकाळ झाल्यावरती. पाटाचं पाणी जे आहे ते खूप कमी झालेलं आहे. पाट अटक चाललेलं आहे कारण मला तरी वाटतं पाणी येऊन 15 दिवस वगैरे झालेले असणार आहे. प्रत्युष पाटामध्ये दगडं फेकत आहे. आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे कारण आज मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे आणि ती सेलिब्रेट होणार आहे. आजच्या व्लॉगमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज काय झाल्या आहेत त्या पण मी दाखवणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे पप्पा बाजारला चाललेले आहेत. बाजारात जाऊन ते भाजीपाला वगैरे आणणार आहेत. बहीणसुद्धा चाललेली आहे पप्पांसोबत कारण ॲनिव्हर्सरीसाठी केक आणायचा आहे. अद्वैतला फारच आवडतो केक. हे बघा कसे निघालेले आहेत ते. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे ऑलमोस्ट. चल प्रत्युष, घरी जाऊ आता. त्याला फार मजा वाटते पाण्यात दगड मारायला. गेला तो खाली परत. हे माझं छोटंसं घर आहे माहेरचं. इकडे याकडेला शेड टाकलेलं आहे. गायांची ही व्यवस्था आहे आतमध्ये. पण हे बघा सनसेटमुळे कसं पूर्ण सगळं लाल लाल दिसत आहे. मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जी रताळ्याची झाडं दाखवलेली होती ती आज मम्मी काढत आहे. त्याची वेल छाटून बाजूला टाकलेली आहे आणि अशी कुदळ घेऊन ती रताळे खणून काढत आहे कारण आज आहे एकादशी आणि मम्मीला ती रताळे खायची आहेत संध्याकाळी. शक्यतो साबुदाणा खिचडी वगैरे चालत नाही खायला, तर त्यामुळे हे रताळ्याची उकडून वगैरे त्याची शिरा किंवा खीर केली तर छान लागतं. आता हे सर्वच वेल काढून टाकलेलं आहे एका ठिकाणचा. दुसरीकडे पण आहेत भरपूर वेल. बघा किती खूप सारे रताळे निघाले आहेत एका ठिकाणीच. आता ते सर्व स्वच्छ धुवून घेणार आहे. तर ते आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एका टोकरीत ठेवलेले आहे. ते हे दिसत असतील तुम्हाला टोकरीमध्ये ठेवलेले. मम्मीसोबत माझा भाचा अद्वैत समोरचा ओटा धुवून काढत आहे कारण की दिवसभर खूपच गरमी असते आणि संध्याकाळी असं पाण्याने स्वच्छ धुवून काढलं म्हणजे गरमी कमी होते. नळी लावून ते धुत होते ओटा. आणि अद्वैत बघा कसं तुळशीला वगैरे पाणी पण घालतो आहे. आता पाणी कमी झालेलं आहे नळीचं. आज सकाळच्या नाश्त्याला ही अशी पाववडे आणि वडेपाव आणलेले होते गावातून. इकडे पोहेगावला हे पाववडे खूप छान भेटतात, वेगळेच भेटतात. हे त्रिकोणी आकारात. हे खरं तर सँडविच नाही आहे. हा चौकोनी पाव
त्रिकोणी कापून मग त्याचे हे वडे बनवलेले आहेत असे. इकडे हा कोरडा चारा ठेवलेला आहे आणि कुटीचं मशीन आहे. हे खूप पहिलं घेतलेलं होतं, जेव्हा गाया होत्या त्यावेळेस यातून कुटी करायचे. पण आता सध्या गाया नाही आहेत, तो त्यामुळे ते मशीन असंच आहे रिकामं. पहिले खूप साऱ्या बॅग्स वगैरे भरून ठेवलेल्या राहायच्या मोठ्या मोठ्या कुटीने. चला तर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठीचा केक आलेला आहे आणि ही चिल्लर पार्टी बघा कशी बघत आहे. केक चॉकलेट फ्लेवरचा केक आणलेला आहे कारण या दोघांनाही तो केक आवडतो. ऑलमोस्ट 9 वाजून गेलेले होते. एकदा लाईट जाऊन मग आली. लाईट आल्यानंतर मग माझ्या बहिणीने पहिल्यांदा औक्षण केलं आणि मग मी सुद्धा औक्षण केलं. मम्मी पप्पासोबत या दोघांचंही औक्षण करून घेतलेलं आहे. आणि नंतर मग थोडंसं फोटो सेशन झालं आणि फोटोज काढल्यानंतर सर्वांनाच भूक लागलेली होती आणि अद्वैतला तर केक फारच आवडतो, त्यामुळे तो केकच घेऊन बसला. त्याचं जेवणच केकमध्ये झालं आणि अशा प्रकारे हा आमचा दिवस गेला. ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन पण केलं मम्मी पप्पाचं आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा झाल्या आहेत. असाच एक नवीन व्लॉग परत मी घेऊन येणार आहे माहेरचा. तरीही सर्वांनी नक्की बघा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.